तर चला मित्रांनो निघूया आता. तुम्ही म्हणशान कुठं, आपण पाहू व्लॉग मध्ये पुढं. निघून आता भरपूर वेळ झालाय, पण याचं काय आवरा ना. हा सारखं घरात जाय बाहेर हे करून राहिला. आता परत घरात गेला हा. तर आताच गिरणीत दळण टाकलेलं दळायला. आता चाललोय आमच्या गावातल्या गल्ल्यामधून. तर हे गणपतीचं मंदिर आणि हे आपलं हनुमान मंदिर. आपला सॅमपंधरा रस्ता विसरला होता. तळेगावला जायचा रस्ता तो चालला होता दहेगावला. हे आमच्या गावचं अमरधाम. हे देवीचं मंदिर आहे. इथं पण आपण येणार आहे एक दिवस ब्लॉग काढायला. तर आपण पोहोचलोय तळेगाव. माहिती हळू चालू का भाऊ? हळू चालू का? तर अशा प्रकारे केली मी एंट्री. त्यानंतर वाजवली मी अशा प्रकारे. मग शनिदेवाचा सिनेमॅटिक व्हिडिओ घेऊन बाहेरही थोडा सिनेमॅटिक व्हिडिओ घेतला. त्याच्यानंतर आरतीसाठी सगळे झाले होते आणि आरती चालूच होती. आणि अशा प्रकारचे हे बाबा आरती म्हणत होते आणि मी आरती घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही आलो बाहेर. तर आत्ताच आपण दर्शन आणि आरती केली, तुम्ही बघितल्याच असून व्हिडिओमध्ये. तर आम्ही आता मंदिराचा परिसर बघा. हा आहे मंदिराचा कळस. लाइटिंग वगैरे मस्त. सॅम 15. तर आता इथं घुगऱ्यांचा प्रसाद आहे मला. मी बहुतेक खाऊन जाऊ. काय वाटतं, खाऊन जायचं की नाही? वडाचं झाड. तर हे उमरात झाड आहे. आणि इथं उमरात झाड आहे. कोणतं देव होतं? उंबर दत्ताचं आहे का? तर दत्ताचं आहे. दत्ताचं खाणं म्हणू शकतो आपण त्याला. उंबरात झाडाखाली काय काय सैम 15 ने पूछा तो हमने भी कैमरा निकाल के शूट कर लिया. काय? तर तुम्ही बघू शकता मंदिर कशा प्रकारे सजवलं आहे. मंडप वगैरे टाकून आणि लाईटमध्ये खूपच चांगलं दिसतंय मंदिर. तर अशा प्रकारचा आता छोटासा ब्लॉग. तर आता निघलो आम्ही घरी. चावी घेतली का? ओके चला तर निघूया आता.